लक्ष दिलं नसेल किंवा आपल्या लक्षात आलं नसेल की दादा महाराज उंबाडकर त्यावेळेला विद्यावाचस्पती म्हणजे PhD होते आणि त्यांनी न कळत आपल्यावरती असे संस्कार केले की त्याची आपल्याला कधी जाणीवही झाली नाही. आपण आश्रमामध्ये मधून पलीकडं जे आपल्या जेवणासाठी व्यवस्था असायची त्या तिकडं जायचो. तिथे गेल्यानंतर एक बोर्ड असायचा, भुकेलेलं अन्न धान्य पाणी. गाडगे बाबांचा संदेश त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवला होता की आज मला तो इथं आहे का नाही माहीत नाही, परंतु आपल्या मनामध्ये तो आजही जसा तसा कोरलेला आहे. न कळत त्यांनी गाडगे बाबांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला होता बालवयामध्ये. त्यांनी एक भजन जेवताना आपलं नेहमी ठेवलेलं होतं की गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाल. हे जे भजन आहे ते भजन गाडगे बाबांचा विचार संदेश गाडगे बाबांचं कार्य आपल्याला त्यांनी त्या बालवयात न कळत आपल्यामध्ये पेरलं. त्याचबरोबर दादा महाराजांनी आपल्याला प्रार्थना ठेवल्या होत्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन दलित तयाला जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. ही साने गुरुजींची प्रार्थना आज आपल्याला समजतं की ते आपल्याला त्यावेळेस ते का ठेवले असेल. ते आपलं वय नव्हतं, परंतु साने गुरुजींचे विचार, साने गुरुजींनी त्या 2 वाक्यामधून जे आपल्याला सांगितलं की तेच आज आपल्याला करायचं आहे. की माझा जो वारसा आहे, माझं जे अपूर्ण कार्य आहे ते साने गुरुजींच्या 2 ओळी सांगतात आपल्याला की तुम्हाला तेच पुढे घेऊन जायचं आहे. की त्यांनी त्यावेळी न कळत आपल्याला आपल्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. आज आता या ठिकाणी सांगताना त्यांनी त्याच भावना व्यक्त केल्या की आमच्यावरती संस्कार केले. मग ते संस्कार कशा स्वरूपाचे होते, अशा स्वरूपाचे होते. त्याच वेळेला त्यांनी आपल्याला गीताई माऊली माझी ही प्रार्थना शिकवली. या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण समजून गेलो की ते जी गीता जी दुर्बोध आहे, जे संस्कृतमध्ये लिहिलेली आहे, ते सामान्याला कळत नव्हती. ती गीता सर्वसामान्यांना कळावी, माझ्या आईला कळावी म्हणून साने गुरुजींनी गीता सहज सुलभ माध्यमामध्ये माझ्या आईला कळण्यासाठी लिहिली. ती गीता विद्यार्थ्यांना देखील कळण्यासाठी होती आणि अशी साधी सोपी सरळ प्रार्थना दादा महाराजांनी आपल्यासाठी केली. त्या प्रार्थनेमधून न कळत त्यांनी आपल्यावरती संस्कार केले आणि त्या संस्कारानंतर त्यांनी अशी काही व्यवस्था करून ठेवली होती की आज आपण जर ती व्यवस्था पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की महाराजांनी पुढची देखील व्यवस्था कशी केली होती. की महाराजांचा स्वभाव हा अगदी प्रेमळ आणि संवेदनशील होता आणि त्यांना कोणतेही कठोर निर्णय घेणं तेवढं शक्य नव्हतं. आपण पाहतो की जे मला करता येणार नाही ते माझा भाऊ करेल. जे मी करू शकत नाही, मी शब्दामधून व्यक्त होऊ शकतो, मुलांना शब्दामधून संस्कार देऊ शकतो, माझ्या आचरणातून देऊ शकतो, परंतु माझ्याकडे जे अंग नाही ते माझ्या भावात आहे. त्यांनी भगवान भाऊंना तशा सूचना केल्या की बाबा मी जे करू शकत नाही, मी मुलांना जिथपर्यंत संस्कार करू शकतो प्रेमानं, त्याच्या पुढेही जाऊन कठोर होऊन मला वागता येत नाही तर तू हे कर. आपण पाहतो की त्या रूपानं त्यांनी भावावरती जबाबदारी दिली. त्याचबरोबर आपण पाहतो की जे त्यांनी शिक्षक नेमले की ज्या शिक्षकांकडून आपण शिदोरी घेतली आणि शिदोरी घेऊन आजच्यापर्यंत जो प्रवास आहे हा आपण घडवत आलो. त्या सर्व प्रवासाला आपण पाहतो की दादा महाराजांनी एक दिशा दिलेली आहे. त्या दिशेनं आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत आणि भविष्यात देखील आपला मार्ग सुकर होणार आहे. त्यानंतर आपले विचार व्यक्त करत आहेत आपले बालमित्र, वरिष्ठ बालमित्र सुळे सर. त्यांना मी अशी विनंती करतो की लक्ष्मण सुळे यांनी आपल्यासमोर आपले विचार व्यक्त करावे. इंग्लिश मधून बोलतो. लक्ष्मणा धाव अशी अवस्था झालेली आहे लक्ष्मणाची.
नमस्कार. नमस्कार. मी प्रथम धन्यवाद देतो भगवानला की माझ्यासारख्या वात्रमाला राईट ट्रॅकवर आणून इथं बोलण्याची संधी दिली. त्याच्यामध्ये मी ते धन्यवाद देतो. आणि दुसरं म्हणजे माझे बरेचसे आश्रमातले किस्से ते किस्से सांगायला मी सांगतो. ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस सकाळी आमचे तास असायचे. तास असल्यानंतर जेवणाचे फरक उत्तर असायचे आम्हाला. मग सगळ्यात भाकरी सगळं मी पटायत होतो. सगळे मुलं म्हणायचे लक्षात पुढे आम्ही मागायचो. मग तिकडून चांगलं बोलते असं लक्ष ठेवूनच असायचं की बाबा कोण येते आणि गोपिका आजी जवळ येऊन त्यांना थोडंफार लाडी गोडी लावते आणि भाकरी करून घेते की तिकडून चांगलं मुलगी लक्ष ठेवून असायचं. तर माझा बालमित्र राजा माझा तुला काय करता मी आहे मी भगवान भगवान तुला काही म्हणणार नाही तू बिनधास्त काय. तर थोडंसं त्याच्या स्फूर्ती आली मी पुढे जायचो. एक वेळ असा किस्सा झाला होता की आम्ही सगळे 10वीची मुलं एका रूममध्ये असो. सकाळ सकाळ आलो भुका लागल्या काय करायचं. आम्ही तिघांचं वजन केलो. कोणच पुढे जायला पुढं चालत सर होते काय करायचं. मग मी म्हटलं तुम्ही नुसतं जाणून उभं राहा मी जातो आज जातो. सुमन मावशी होत्या. सुमन मावशीला थोडी लाडी वगैरे जातो आणि भाकरी घेतो. तुम्ही फक्त पळायचं आणि त्या राहायला होतं इथं आश्रमात नव्हतं. आश्रमात भाकरी आणायच्या आणि मठात राहायचं. मठाच्या रूमवर मी तब्बल 10 ते 12 भाकरी घेतल्या आणि हळूहळू त्या बारक्या खिडकीतून द्यायला चालू केलं. तिथं राजू ढवण हातात घेतला आणि पळाला. पळाल्यानंतर समोर तिकडून बघून भाऊ आले. राजाला माझ्याकडे भाकरी दिल्या. मी पाठीमाग घेऊन पळायला चालू केलं. पळता पळता पाठीमागे चालू मास्तर आलं. भाकरी कोणात बघेल तिथं जसं शिकारीला वाघ कापलेला असतो तिथं आमचे सगळे 10-15 मुलं बसली होती. 10-12 भाकरी एका मला वाटतं 5 मिनिटात जे भगवान आणि चांगलं मास्तर आले. भाकरी कुठे जातो चांगले मास्तर म्हणजे नाही या 16 भाकरी आणल्या होत्या. भगवान भाऊ म्हणायचे कुठे एक सांग काय. मी म्हणायचो नाही भाऊ आम्ही कसं आणतो भाकरी. सगळे म्हणायचे नाही नाही आणले आणि सगळ्यांच्या पोटात भरपूर लागली होती. सगळे बाहेर करून टाकले. कुठे भाकरी करायचं काय. तर असे बरेचसे किस्से माझ्या जीवनात गेले. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस मला घालायला शर्ट सुद्धा नव्हता. माझे गुरु केले भगवान म्हणून गेला माझ्याकडे आले. मी त्यावेळेस शिकवणीला चालू होतो. माझ्या पाठीवर 54 आकाराचे ठेवा लावलेले शर्ट होता. भगवान म्हणाले लक्षात तुला काय शर्ट नाहीत का. मी म्हणलं नाही भाऊ एकच शर्ट आहे का भाऊ. त्यांनी 15 शपथ घेऊन जातो. स्वतःच्या अंगातला जो डाव्या साईडला खिशावर एक गुलाबाचं चित्र असणारा एक शर्ट होता. तो शर्ट काढून स्वतः ते बनीवर थांबवून मला शर्ट घातल्याचं त्या शाळेत मिळते. आज त्या शर्टाची किंमत मी आज एका टायमाला 100 शर्ट घेऊ शकतो. पण जो शर्ट मला राहून दिला तो माझ्या अजून अंतकरणात आहे. तेवढं मोठं